वेलकम ऑल ऑफ यू. वेलकम टू द एथिक्स केस स्टडी डिस्कशन. हां, मी प्रॉमिस केल्याप्रमाणे आज एक तुम्हाला हाऊ टू रीड द केस स्टडी हा टॉपिक आहे. सी आपण आज या टॉपिकमध्ये उत्तर डिस्कस करणार नाही की केस स्टडीची उत्तर काय असले पाहिजे. त्याच्यासाठी पूर्ण सिरीज आहे ती हळूहळू साईड बाय साईड चालू राहील. हळूहळू सगळ्या प्रकारच्या केस स्टडीज आणि सगळ्या प्रकारचे उत्तर आपण त्याची शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याचे अप्रोचेस कशा प्रकारे, त्याची उत्तर कशा प्रकारे लिहायची, किती शब्दात लिहायची, सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील. पण आज आपलं टार्गेट आहे की ऍक्च्युली रीड कशा करायच्या केस स्टडीज. तुमचं प्रायमरी कन्सिडरेशन असलं पाहिजे की रीड करणे आणि स्टोरी बनवणे. राईट, सिम्पल. सो त्या गोष्टीवरती आपण फोकस करणार आहे. सो मी प्रल्हाद मापारे तुमच्या सर्वांच्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो आणि आज तुम्हा सर्वांना या टीचर्स डेच्या, शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो. आणि ज्यांनी मला शुभेच्छा पाठवल्या त्यांना देखील धन्यवाद देतो. असंच प्रेम असू द्या. ठीक आहे, विश्वास ठेवा, बिलीव्ह ठेवा. कसं आहे, आजच्या जगामध्ये ना खूप सारे थोडंसं ज्ञान घेईल, 2 मिनिटं घेईल तुमचे ज्ञान देण्यासाठी, की आजच्या जगात तुम्हाला खूप सारे टीचर्स मिळतील की जे प्रिटेंड करतात ते टीचर्स. बट मी सांगितलं की जशा प्रकारे आपला मोटो आहे या इनिशिएटिव्हचा, स्टुडंट ऑलवेज प्रायोरिटी, ती जी मूल्य आहेत ना, एथिक्स लेक्चर आहे डेफिनेटली. सो आपण मूल्यांवरती बोलणारच आहे. सो ती जी मूल्य आहेत ना शिक्षणाची, ती कमी होत चाललेली आहे आणि कुठेतरी एक त्यामार्फत एक आपण चेंज घडून आणण्याचा प्रयत्न करता, बदल घडून आणण्याचा प्रयत्न केलाय. सी, यातून काय फार मोठं रिव्हॉल्युशन घडेल असं नाही, बट यातून कोणाला तरी एकाला जरी प्रेरणा मिळाली आणि त्यातून त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष केलं, जसं की मी पाहतोय काही गोष्टी चेंजेस होतात आहे. सो 1-2 चॅनल्सनी फ्री युट्यूबवरती लेक्चर्स टाकण्याचं आता घोषित केलेलं आहे किंवा ती चर्चा चालू आहे त्यांचं. ते पण युट्यूबवरती लेक्चर्स टाकणार आहे पूर्णपणे जीएसचे. सो सो ही जी सिस्टीम मध्ये चेंजेस आहेत ना, ते व्हायला पाहिजेत. लोकांना मिळायला पाहिजे या गोष्टी. फॉर एक्झाम्पल उदाहरण सांगतो आणि आजच्या आपल्या डिस्कशनला सुरुवात करतो. एक दिल्लीची फार मोठी इन्स्टिट्यूट आहे आणि ह्या दिल्लीच्या फार मोठ्या इन्स्टिट्यूटने आतापर्यंत त्या इन्स्टिट्यूट जे करंट अफेअर मॅगझिन येतात ना त्याला चार्ज करत होते. 40 रुपीज, 50 रुपीज चार्ज करायचे. मग एक 5-7 वर्षापूर्वी काय झालं, त्या इन्स्टिट्यूशनने ठरवलं मी फ्री ऑफ कॉस्ट सगळ्यांना देणार, की सगळ्या इन्स्टिट्यूट करंट अफेअर मॅगझिन काढण्याचं 50-50, 60-60 रुपये, 100-100 रुपये मुलांकडून दर महिन्याला चार्ज करतात ते, त्याऐवजी मी फ्री ऑफ कॉस्ट देईन. आणि ज्या दिवसापासून त्यांनी ते फ्री ऑफ कॉस्ट द्यायला सुरुवात झाली मंथली, तेव्हापासून सर्व इन्स्टिट्यूटनी फ्री ऑफ कॉस्ट द्यायला सुरुवात केली. आपल्या वेबसाईटवर टाकून द्यायला सुरुवात केली, आपल्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलवरती टाकून द्यायला सुरुवात केली. सो ही रिव्हॉल्युशन घडून आणण्यासाठी कुठून तरी एक ठिणगी पडणं गरजेचं होतं आणि ती तुमच्या ह्या प्रेरणेने सुरू झालेली आहे. सो लेट्स सी, आपण पाहूया काही दिवसात निश्चितच बदल घडून येतील. ठीक आहे. सो पुन्हा एकदा तुमचे स्वागत करतो आणि आजच्या केस स्टडीला सुरुवात करतो. सिम्पल, आजची केस स्टडी. सो ही जी केस स्टडी, हे जे डॉक्युमेंट आहे, मी ऑलरेडी आपल्या जो टेलिग्राम चॅनल आहे PSR by PM, त्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेला आहे. सो तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता. थोडंसं वरती स्क्रोल करा, या सर्व केस स्टडी तिथे अवेलेबल आहे. हवं तर मी ह्या केस स्टडीज परत टाकेल. ठीक आहे. आणि काही दिवसापूर्वी ते आपण तिथे थांबलो होतो केस स्टडी टाकायचं. बऱ्याचशा मुलांना माहिती त्याला काय कारण होतं, पण पुन्हा आता रिझ्यूम केले त्याच्या पुढच्या पण केस स्टडी मी टाकणार आहे. आणि 2013 पासून तर 2023 पर्यंत UPSCच्या आणि आता येणाऱ्या 24च्या या सर्व केस स्टडीज आपण तिथं पुट करणार आहोत. ठीक आहे. सो लेट्स सी, डिस्कस. मी अगोदर सुरुवातीला इंग्लिशमध्ये डिस्कस करेल, जेणेकरून UPSCच्या मराठी मीडियम मुलांना प्रिपेअर करण्यामध्ये हेल्प होईल. आणि तेवढी इंग्लिश तर तुम्हाला पण आली पाहिजे MPSC वाल्यांना. कारण का, इंग्लिश कंपल्सरी पेपर असणार आहे आता 300 मार्क्स, हे लक्षात ठेवा. तेवढ्यासाठी एवढी इंग्लिश, एवढे वर्ड्स असणं गरजेचं आहे. अदरवाईज तो पेपर जर तुम्ही पास झाले नाही तर तुमचे पुढचे पेपर चेक सुद्धा होत नाही. ठीक आहे. छोटी केस स्टडी निवडली आज सुरुवातीला, आणि पुढे जाऊन मोठी आपण केस स्टडी डिस्कस करणार आहे निश्चितच. ॲज अ सिनियर ऑफिसर इन द फायनान्स मिनिस्ट्री. सो त्यांनी तुम्हाला रोल काय दिलाय. सो पहिलं पॉईंट लक्षात ठेवायचा, त्यांनी तुम्हाला सांगितलं यू विल बी द सिनियर ऑफिसर इन द फायनान्स मिनिस्ट्री. सिम्पल. सो मी फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये, म्हणजेच मला फायनान्स मिनिस्ट्रीमध्ये ऑफिसरचं काय काम असतं, फायनान्शियल रिलेटेड गोष्टी याबद्दलचं थोडंसं नॉलेज असलं पाहिजे. यू हॅव ऍक्सेस टू द सम कॉन्फिडेन्शियल अँड क्रुशियल इन्फॉर्मेशन. अतिशय महत्वाचं आहे, तुमच्याजवळ अतिशय गोपनीय आणि अत्यंत महत्वाची अशी काही माहिती आहे एखाद्या धोरणाबद्दल, की जे गव्हर्नमेंट डिसिजन घेणार आहे अबाउट टू अनाऊन्स, गव्हर्नमेंट डिक्लेअर करणार आहे, याची तुम्हाला अगोदरच माहिती आहे, कारण तुम्ही त्या गोष्टी अगोदर तयार केलेल्या आहे. दिस डिसिजन आर लाईकली टू हॅव फार रिचिंग इम्पॅक्ट ऑन हाऊसिंग अँड कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. जो गव्हर्नमेंट डिसिजन घेणार आहे
तो हाऊसिंग आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीवरती फार मोठा इम्पॅक्ट क्रिएट करणार आहे. मग तुमच्या डोक्यात लगेच चक्र सुरू झाले पाहिजे की हाऊसिंग आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री संदर्भात काय काय समस्या आहेत, कोण त्याचे स्टेक होल्डर्स आहेत, भागधारक आहेत, त्याच्यात कोणते कोणते मुद्दे येऊ शकतात, इथिक्सच्या अँगलनी, लॉच्या अँगलनी, एक्सेट्रा तुमचे सुरू झाले पाहिजे. फॉर एक्झाम्पल, हाऊसिंग कोणाला गरजेचं असतं? प्रधानमंत्री आवास योजना लगेच डोक्यात आली पाहिजे. गोरगरिबांसाठी असते, गरजेचं आहे. सो एक बेसिक अन्न वस्त्र निवारा, बेसिक ह्युमन नीड आहे. सो ह्युमन राईट्स मध्ये येऊ शकतं, ते फंडामेंटल राईट मध्ये येऊ शकतं. राईट टू लाईव्हलीहूडचा प्रश्न येऊ शकतो. राईट. कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री पाहायला गेलं तर एक एम्प्लॉयमेंट जनरेशन इंडस्ट्री आहे. तिथे असणारे जे लेबर्स आहेत ते लेबर्सला चांगल्या पद्धतीने फॉर्मल जॉब नाही येतो, राईट, इनफॉर्मल, त्यांचं अतिशय बिकट कंडिशन. ह्या सगळ्या गोष्टींनीच हाऊसिंग आणि कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री नाव जरी वाचलं तरी तुमच्या सगळ्या गोष्टी ह्या माइंड मधून फिरल्या पाहिजेत. इफ द बिल्डर्स हॅव ऍक्सेस टू धिस इन्फॉर्मेशन, आणि जे बिल्डर्स आहेत हे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री मधील, सो त्यांना जर ही इन्फॉर्मेशन अगोदर मिळाली, दे कॅन मेक ह्यूज प्रॉफिट्स. तर मात्र ते मोठ्या प्रमाणात प्रॉफिट्स कमवू शकतात. कसं? उदाहरणार्थ, लेट सपोज गव्हर्नमेंटने स्कीम काढायची की गव्हर्नमेंट आता हॉस्टेल्स उभे करणार आहेत, मी सपोज म्हटले, ठीक आहे. सो सिटीमध्ये ह्या एरियामध्ये गव्हर्नमेंट हॉस्टेल्स उभे करण्याचा विचार करते आणि तिथं रेंटवरती रूम्स अवेलेबल असतील, राईट. मग जर गव्हर्नमेंट असा विचार करते, ही जर मला इन्फॉर्मेशन आधीच मिळाली, तर मी त्या एरियात जमीन घेऊन ठेवणार, अगोदरच लॉबिंग लावायला सुरुवात करणार की त्या एरियात कशा प्रकारे मला मॅक्सिमम प्रॉफिट कमवण्यासाठी टेंडर्स टाकता आले पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टीतून ह्यूज प्रॉफिट त्यांना मिळू शकतो. वन ऑफ द बिल्डर हॅज डन लॉट ऑफ क्वालिटी वर्क फॉर द गव्हर्नमेंट, आणि त्यांच्याचपैकी एक जो बिल्डर आहे त्याने आतापर्यंत गव्हर्नमेंटसाठी अतिशय उत्तम गुणवत्तेची कामं केलेली आहेत. अँड इज नोन टू बी क्लोज टू युअर इमिजिएट सुपिरियर, आणि तुमचे जे अधिकारी आहे, सुपिरियर आहे, वरचे अधिकारी, वरिष्ठ आहे तुमचे, त्यांच्याशी तो क्लोज आहे हे तुम्हाला चांगलं माहित आहे. याचा अर्थ काय? जर मी त्याच्या अगेन्स्ट गेलो तर दुसऱ्या मिनिटाला माझे वरिष्ठ माझ्या नाराज होणार आहे. कदाचित माझा कॉन्फिडेन्शियल रिपोर्ट, कदाचित माझी पोस्टिंग, कदाचित माझा प्रमोशन, कदाचित मला मिळालेला जॉब, कदाचित माझ्या काही चुका. सो एकंदरीतच माझं वरिष्ठांसोबत नातं बिघडलं जाणार आहे. हु आस्क यू टू द डिस्क्लोज दिस इन्फॉर्मेशन टू द सेड बिल्डर, की वरिष्ठांनी तुम्हाला विचारले की ही इन्फॉर्मेशन त्या बिल्डरला डिस्क्लोज करा. मग आता सिंपल एक स्टडी, आता स्टोरी कशी लक्षात ठेवायची बघा. एक ऑफिसर आहे, तो गव्हर्नमेंटच्या कोणत्या तरी मिनिस्ट्री, कोणत्या तरी का म्हटलं मी, कारण फायनान्सच्या जागी कधी डिफेन्स येईल, डिफेन्सच्या जागी हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स येईल, जसं इथं हाऊसिंग बद्दल बोलले, मिनिस्ट्री चेंज होईल किंवा खातं चेंज होईल, ऍग्रिकल्चर आहे, वॉट एव्हर. त्यांनी आपण काय लक्षात ठेवायचं की गव्हर्नमेंटच्या कोणत्या तरी एका मोठ्या हुद्द्यावरती जिथं पॉलिसी डिसिजन्स होतात, धोरणाबद्दलचे निर्णय घेतले जातात, अशा ठिकाणी एक सिनियर ऑफिसर म्हणून मी अपॉइंट आहे. आणि तिथं इंटरेस्ट असलेला, म्हणजे मला एखादी गोष्ट डिस्क्लोज करायची, माझ्याजवळ खूप इम्पॉर्टंट माहिती आहे आणि ती माहिती मला डिस्क्लोज करण्याच्या अगोदरच ती माहिती दुसऱ्याला द्या असं माझे वरिष्ठ मला सांगतात, जेणेकरून त्याला ते फायदा होईल. बट हे लिगली पण योग्य नाही आणि इथिकली पण योग्य नाही. व्हॉट आर द ऑप्शन्स अवेलेबल टू यू, याची केस स्टडी सांगतो आणखीन एक रिअल लाईफ मधील, आणि मग आपण क्वेश्चनचं नेचर कसं असतं त्याकडे जाऊया, ठीक आहे. सो सिम्पल. सो तुम्ही ऐकला असेल मेट्रोमॅन श्रीधरन म्हणून IAS ऑफिसर होते. सो ज्यावेळेस दिल्ली मेट्रो तयार करायची होती त्यावेळेस असं म्हटलं जातं की त्यांच्यावर खूप प्रेशर आणण्यात आला की हे रूट ह्याच मार्गे असावे, त्याच मार्गे असावे रूट, आणि ते डिक्लेअर होण्याच्या अगोदरच रूट डिस्क्लोज करा आम्हाला, की जेणेकरून MP MLA त्या रूटच्या आजूबाजूला प्रॉपर्टीज खरेदी करून ठेवतील. सो जेणेकरून तिथून रूट गेला तर मॅक्सिमम प्रॉफिट त्यांना मिळेल, किंवा त्यांच्या प्रेशर आणला जात होता तिथून रस्त्याचा मेट्रोचा मार्ग बदला. अशाच प्रकारे दुसऱ्या बाजूने पण रस्त्यांचे मार्ग बदला, महामार्गाचे मार्ग बदला, हे प्रेशराईज क्रिएट केलं. सो त्या कंटेक्स्ट मध्ये तुम्ही काय कराल? सो प्रश्न 2 आहेत. व्हॉट आर द ऑप्शन्स अवेलेबल टू यू, तुमच्याकडे कोणते कोणते पर्याय उपलब्ध आहे. मग याच्यात नैतिक पर्याय पण लिहायचा आहे, अनैतिक पर्याय पण लिहायचा आहे, लिगल पर्याय पण लिहायचा आहे, इलिगल पर्याय पण. ऑप्शन्स त्यांनी विचारले का तुम्ही कोणता ऑप्शन चूज कराल, निवडाल? नाही, त्यांनी फक्त एवढंच विचारले व्हॉट आर द ऑप्शन अवेलेबल टू यू. सगळे ऑप्शन्स लिहिता आले पाहिजे. हे ऑप्शन्स कसे फाइंड आउट करायचे हे देखील मी तुम्हाला ट्रेन करेल का म्हणतो बा. मी ते ऑप्शन्स लिहून दिले ना, या केस स्टडीसाठी लागू पडते, पण ही केस स्टडी नाही आली, मग वेगळी आली, मग तुम्हाला मी अशा पद्धतीने ट्रेन करेल की तुम्ही स्वतःहून ते ऑप्शन्स शोधा. बी, इव्हॅल्युएट ईच ऑफ दीज ऑप्शन्स. इव्हॅल्युएट करायचं म्हणजे काय? त्याचे मेरिट्स आणि डिमेरिट्स, फायदे आणि तोटे शोधायचे. सपोज मी एखादा ऍक्शन घेतली, लेट सपोज मी ऍक्शन घेतली की त्याला इन्फॉर्मेशन डिस्क्लोज केली, याचे फायदे काय? माझ्या वरिष्ठांसोबत माझे संबंध चांगले राहतील. त्याचे तोटे काय?
म्हणजे आणखीन पण फायदे, पण तोटे काय होईल की इलिगल आहे, कदाचित उद्या जाऊन कळालं तर माझ्यावर ऍक्शन होऊ शकतं. सो फायदे आणि तोटे मला सगळ्या गोष्टी अशा सगळ्या ऑप्शनचे इव्हॅल्युएट करावं लागेल आणि मग विचारले चूज द ऑप्शन विच यू वुड अडॉप्ट गिव्हिंग सम रिझन्स. मग त्यानंतर शेवटी तुम्हाला लिहायचंय की ह्या सर्व ऑप्शन पैकी मी कोणता ऑप्शन चूज करेल आणि मग तो ऑप्शन मी का चूज करेल हे सुद्धा रिझन द्यायचं. मग त्यावेळेस त्याचे फायदे लिहायचे. येते लक्षात? सिम्पल. सो ही किती सिम्पल केस स्टडी आहे, छोटी आहे, सो म्हणून वेळ नाही लागला, बट सेम वेने तुम्ही कदाचित लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. सो सेम मी आज अपलोड करून देतो आणि पुढची केस स्टडी पुढच्या वेळेस डिस्कस करेल. ठीक आहे. थँक्यू.